बीडच्या सुभाष रोडचे नाव बदलून संत मुक्ताई मार्ग असे नाव ठेवण्यात आले आहे। यामागचा इतिहास नेमका काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत। बीड शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या सुभाष रोड नाव असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या दरम्यान मुख्य मार्गाचे नाव बदलले गेले आहे। या प्रसिद्ध मार्गाला आता संत मुक्ताई मार्ग असे नाव ठेवण्यात आलेले आहे। असा ऐतिहासिक निर्णय बीड नगर परिषदेने घेतला आहे। 11 जुलै रोजी बीडमध्ये पालखीचे आगमन होताच याचं उद्घाटन अधिकृतपणे करण्यात आलेलं आहे। सुभाष रोड हा बीड शहरातील अत्यंत गजबजलेला व मुख्य बाजारपेठ असलेला मार्ग आहे। याच मार्गावरती संत मुक्ताईचे आजोबा ब्र गोविंद पंत यांची समाधी आहे। प्रतिवर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताईच्या पालखी सोहळा बीड शहरात येतो, तेव्हा 2 दिवस याच मार्गावर हनुमान मंदिर व बालाजी मंदिरात मुक्कामी असतो। हाच आध्यात्मिक संदर्भ लक्षात घेऊन तसेच या मुख्य बाजारपेठेमधील सुभाष रोडवरील व्यापारी बांधव, विविध सामाजिक संघटना व राजकीय संघटनांनी दिलेल्या लेखी निवेदनाचं मान राखून नगर परिषदेने हा अधिकृतपणे ठराव घेतला आहे। 11 जुलै रोजी मुक्ताई पालखीची देखील बीडमध्ये आगमन झालेलं होतं आणि या निमित्ताने या नामकरणाचा कार्यक्रम देखील पार पडलेला आहे। या कार्यक्रमासाठी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, विजयसिंह पंडित, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळ्याचे प्रमुख हरणे महाराज यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे संत महंतांची उपस्थिती लाभलेली होती। बीडच्या सुभाष रोड रस्त्याचा इतिहास असा आहे। स्वातंत्र्यापूर्वी हा रस्ता पेठ रस्ता म्हणून ओळखला जात असे। हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सभेचं आयोजन या परिसरातील मैदानामध्ये केले होते। या पेठ रस्त्यावरून त्यांची मिरवणूक देखील काढली जाणार होती। मात्र सभेपूर्वीच नेताजींचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। त्यांच्या स्मरणार्थ रस्त्याचं नाव सुभाष रोड असे केले गेले होते। त्यानंतर आता ते संत मुक्ताई मार्ग केले जात आहे।